हॅलो एव्हरीवन, स्टिच अँड हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण इथे आज बनवणार आहोत एक पॅन्ट आहे, सलवार पॅन्ट. तर ती आपण कशी बनवायची ती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर माझ्याकडे ही पॅन्ट मी बनवलेली आहे, पण याच्यामध्ये प्लेट मी फक्त साईडला टाकलेले आहे, म्हणजे फ्रंटला न टाकता त्यांना साईड प्लेट पाहिजे होती कस्टमरला. तर चला आपण इथे मेजरमेंट घेऊया. तर सगळ्यात पहिली आपली जी आहे हाईट घ्यायची आहे. तर हाईटमध्ये आपल्याला 6 इंच मायनस करायचं आहे. जेवढी हाईट असेल त्याच्यामध्ये आपल्याला 6 इंच मायनस करून घ्यायचं आहे. आता माझं इथे होती हाईट 39, तर मी तिच्यामध्ये 6 इंच मायनस करून घेतलं. तर ती घेतलेली आहे मी 33 प्लस 2 इंच एक्स्ट्रा. आता त्याच्यामध्ये काय करायचं असतं आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा याच्यासाठी की आपण जेव्हा खालची पट्टी लावतो, जी आपण बॉटम पट्टी म्हणतो, त्याच्यामध्येच आपण ह्या पॅन्टमध्येच आपण इथे वाढवून घेणार आहोत पट्टी याच्यामध्ये एक्स्ट्रा. तर मी इथे घेतलेली आहे हाईट पूर्ण 33 आणि प्लस 2 इंच एक्स्ट्रा. तर इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्याखाली आपण पूर्ण 2 इंच इथे वाढवून घेणार आहोत. तर मी 33 प्लस 2 इंच घेतलेलं आहे. खाली जे आहे परत 2 इंच मी इथे वाढवलेलं आहे. हे आहे बॉटम पट्टीसाठी. तुम्ही इथे बघू शकता. आपल्याला पूर्ण इथून हाईट मोजायची असती, कॉर्नर एकदम कॉर्नरपासनं, आणि त्याच्यामध्ये आपली जेवढी हाईट आहे, पुन्हा एकदा सांगते, जेवढी हाईट आहे त्याच्यामधून आपल्याला नेफा पट्टी, म्हणजे आपण जो नेफा लावणार असतो 6 इंचाचा, तो आपल्याला मायनस करायचा असतो. तर आपण इथे 6 इंच मायनस करून घेणार आहोत. तर आपण इथे बॉटम घेणार आहोत. आपला बॉटम आहे 14 इंच, त्याचा हाफ घ्यायचा आहे आपल्याला 7 इंच आणि प्लस 1.5 इंच मार्जिनसाठी. तर आपलं येत आहे 8.5 इंच बॉटम, आणि खाली पण आपल्याला 8.5 आणि 1 इंच वाढवायचं आहे. ते याच्यासाठी की आपली वरची जी पट्टी असती, म्हणजे बॉटम पॅन्टचा जो शेप असतो तो क्रॉस असतो. तर आपल्याला खालचा जो शेप आहे तो क्रॉस केल्याच्यानंतर कमी पडू शकतो, म्हणून आपल्याला खालचा जो शेप आहे आपण तो वरती घेणार आहे. म्हणून आपण इथे 1 इंच एक्स्ट्रा वाढून घेणार आहोत. तर आपण इथे क्रॉस शेप देणार आहोत. पूर्ण मेजरमेंट व्यवस्थित घेतल्याच्यानंतर आपल्याला याला थोडासा क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे. तर पूर्ण मी इथे क्रॉस लाईन मारून घेतलेली आहे या पद्धतीने. आता आपल्याला इथे घ्यायचं आहे याच्यासाठी प्लेटसाठी मेजरमेंट. तर सगळ्यात पहिले आपण काय करतो, या कॉर्नरपासून आपल्याला घ्यायचा आहे हिपचा फोर्थ. आता हिपचा फोर्थ घ्यायचा आहे. हिपचा फोर्थ आहे 40, हिप पूर्ण आहे 44, त्याचा फोर्थ येतो 11. तर 11ला आपण मार्किंग करून घेणार आहोत. समोर जेवढा कपडा आहे तो तसाच ठेवणार, आणि कॉर्नरपासून अलीकडे 1.5 इंच आपण मार्जिन करणार आहोत. मार्किंग तर मी इथे सगळ्यात सोपं काय होतं, माझं हिप आहे 44 आहे, त्याचा फोर्थ घेतलेला आहे 11, आणि त्याच्या पुढे जेवढा मी माझा 7-8 इंच जेवढा आहे तेवढं मी घेतलेला आहे, आणि कॉर्नरला 1.5 इंच आतमध्ये सोडलेला आहे, म्हणजे आपल्याला 1.5 इंच पुढे सोडून द्यायचं आहे. आता इथे काय होतं, खूप एखाद्या वेळेस तुम्हाला जास्त पण कपडा राहू शकतो, तुमचे जास्त प्लेट येतील. कमी कपडा असेल तर कमी प्लेट येतील. आता आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला जेवढा आहे तेवढा घ्यायचा आहे. 1.5 इंच सोडलं तर याच्यासाठी की आपल्याला आपण काय क्रॉच लाईन घ्यायची आहे. तर क्रॉच लाईन आपण काय करणार आहोत, थर्ड घेतो. तर आपलं 44चा थर्ड घेणार आहोत क्रॉच लाईनसाठी. तर आपलं 44चा थर्ड जो भाग येतो, म्हणजे 15ला थोडासा कमी येतो, 15ला थोडासा कमी येतो. थर्ड येतो आपला 14.5. तर आपल्याला त्याच्यामध्ये पण काय करायचं आहे, आपल्याला 14.5 मध्ये परत आपल्याला 6 इंच आपण वरचा जो नेफा आहे तो मायनस करून घ्यायचा आहे, आणि उरलेलं यायचं आपल्याला म्हणजे मी काय केलेलं आहे, आपली क्रॉस लाईनसाठी शेप टाकून घ्यायचा आहे. तर क्रॉस लाईनसाठी शेप टाकताना आपण जेवढा उरलेला आहे 6 इंच माझा, तर मी त्याच्या क्रॉस लाईनसाठी शेप घेतलेला आहे, आणि खाली जे आपण क्रॉस घेतलेलं होतं क्रॉस लाईनचा शेप दिला आहे, आणि आपल्याला खालचे बॉटम आणि वरती क्रॉस लाईन ही आपल्याला अशी पूर्ण हे कटिंग करून थोडीशी शेप मध्ये कट करून घ्यायची आहे. मी हा जो शेप आहे तो हे जे आहे ते कटिंग करून घेऊया. आता हा कट केल्याच्या नंतर आपला आता हे कटिंग करून घेतल्याच्या नंतर असतो नेफा. तर नेफासाठी हे झालं पॅन्टचं मेजरमेंट, आणि आता आपल्याला काढायचं आहे. काही वेळेस कमी पडतं किंवा मग तेव्हा जॉईन वगैरे देऊन घेऊ शकतो. आता आपल्याकडे कपडा एक्स्ट्रा असल्यामुळे मी काय करणार आहे, हा जो खालचा भाग आहे त्याच्यामध्ये मी लगेच नेफा कट करून घेणार आहेत. सगळ्यात पहिले तर आपण हे जे आहे क्रॉच लाईन ते पूर्ण इथे बघूया की आपली पॅन्टची कटिंग कशा पद्धतीने झाली. तर ह्या पद्धतीने आपली जी आहे ती पॅन्टची कटिंग झालेली आहे. नेफ्यासाठी सगळ्यात पहिले आपण 4 फोल्ड करून घेणार आहोत. तर 4 फोल्ड करताना कसं करायचं आहे की आपलं हिप जे आहे हिपचा फोर्थ आणि प्लस 1.5 इंच. तर हिपचा फोर्थ येतो आहे आपला 11 इंच प्लस 2 इंच आपल्याला मार्जिन करून घ्यायचं आहे, म्हणजे 13 इंच. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता की मी जे आहे 13 इंचाचा 4 फोल्ड करून घेतलेला आहे. फक्त एक गोष्ट की आपल्याला 13 इंचाचा जो आहे तो 4 फोल्ड करायचा आहे, की आपण डबल फोल्ड नाही, 4 फोल्ड करायचा असतो आपल्याला.
तर 4 फोल्डमध्ये मी 11 + 2 इंच म्हणजे हिपचा 4th + 2 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे हाईट आहे ती आपल्याला 6 इंच घ्यायची असेल तर आपण 2 इंच तिथेही वाढवणार. जे आपण नॉट टाकण्यासाठी पट्टी फोल्ड करतो त्याच्यासाठी आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर 6 होतं तर मी घेतलेलं आहे 8 इंच आणि इथे 11 + 2 इंच मार्जिन जी एक्स्ट्रा आपल्याला पाहिजे असते नेफ्यासाठी तिथे. तर मी तुम्हाला इथे परत मेजरमेंट दाखवते की 11 + 2 इंच मी इथे वाढवून घेतलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको. त्याच्यानंतर आता मी हे जे घेतलं होतं, आता आपण जॉईन करणार असेल म्हणून कटिंग करताना थोडंसं एक्स्ट्रा कट करू, कारण हा जे तुकडे आहे आपण जॉईन करताना आपलं कमी व्हायला नको म्हणून अगदी मी अर्धा इंचलाही कमी थोडंसं एक्स्ट्रा वाढवून घेतलं होतं. नाही वाढवलं तरी हरकत नाही. या पद्धतीने आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचं असतं. आता हे झालेलं आहे. तर सगळ्यात पहिले आता आपण हा जो नेफा आहे, आता आपली स्टिचिंगला स्टार्ट झालं आहे पॅन्ट स्टिचिंगला. तर हा जो नेफा आहे, आपले हे जे 2 तुकडे निघालेले आहे नेफा पट्टीचे, तर ती आपण सगळ्यात पहिले जॉईन करून घेऊया आणि वरतून आपल्याला पट्टीला असा शेप देऊन घ्यायचा आहे. सगळ्यात पहिले मी इथे जॉईन करून घेतलं. नॉट टाकण्यासाठी आपण ही जी पट्टी आहे या पद्धतीने आपण पूर्ण इथे फोल्ड करून घेणार आहोत आणि आपल्याला एका जॉईनमध्ये थोडंसं होल ठेवायचं असतं की जेणेकरून आपला नॉट बाहेर येईल. तर या पद्धतीने आपण पट्टीला तुम्ही इथे बघू शकता, मी इथे थोडंसं एका साईडने होल पण ठेवलेलं आहे की जेणेकरून आपला नॉट बाहेर येण्यासाठी आणि पट्टी पूर्ण फोल्ड करून घेतली. आता आपला इथे नेफा रेडी झाला. त्याच्यानंतर ही आहे पॅन्ट. तर पॅन्टला आपल्याला काय करायचं आहे, ॲज इट इज जसे क्रॉस लाईन आहे तशाच जॉईन करून घ्यायच्या आहे. म्हणजे दोन्ही पॅन्टच्या एकमेकाला क्रॉस लाईन दोन्ही पण आपल्याला जॉईन करून घ्यायच्या. त्याच्यानंतर हा पॅन्ट आपली अशी रेडी झाली पाहिजे या पद्धतीने, जशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने आपली इथे रेडी झाली पाहिजे. पॅन्ट जी आहे सरळ, म्हणजे जे क्रॉस लाईन आहे आपण जॉईन केलं तर एकदम सरळ सरळल्या पाहिजे आणि आपले दोन्ही पाय वेगवेगळे झाले पाहिजे. आता आपल्याला इथे जेव्हा आपण नेफ्याला पॅन्ट जॉईन करतो त्याच्यासाठी आपल्याला असं समोरासमोर ठेवायचं आहे की जो नेफ्याचा जॉईंट आहे आणि आपलं क्रॉस लाईनचं जॉईंट. आता एवढ्या याच्यामध्ये आपल्याला नेफ्यामध्ये इकडच्या प्लेट आपल्याला अटॅच करायच्यात. हा आपला मिडल आहे पॅन्टचा. तर सगळ्यात पहिले आता मी इथे काय करणार आहे की माझ्या कस्टमरला समोर प्लेटपेक्षाही मिडलला ज्या प्लेट असतात म्हणजे आपल्या टॉपचा जो कट असतो तिथे त्यांना प्लेट जास्त पाहिजे आहे. तर मी या पद्धतीने तिथे प्लेट टाकून घेणार आहे आणि दोन्ही पण बाजूच्या. तर सगळ्यात पहिले मी जे आहे ते मागच्या जे आहे ते बॉक्स प्लेट टाकून घेणार आहे आणि मग जो उरला आहे तो कपडा तो समोर प्लेट घेणार आहे. ही एक सोपी पद्धत आहे की तुम्हाला जर प्लेट जास्त पाहिजे असेल तर तिथे सगळ्यात पहिले मी टाकताना इथे बॉक्स प्लेट टाकणार आहे. तर बॉक्स प्लेट टाकताना ही गोष्ट सगळ्यांना माहिती असते की आपण बॉक्स प्लेट कशा टाकतो. तर आपल्याला जे मागची बाजू येणार आहे, आता जे आपण नॉडला होल ठेवलं होतं ती नेफ्याची समोरची बाजू, जी प्लेन आहे ती मागची बाजू. तर त्या साईडनं आपण काय करणार आहोत, जी प्लेन बाजू आहे त्या साईडला आपण बॉक्स प्लेट टाकून घेणार आहोत. तर आपल्याला दोन्ही बाजूला एक एक बॉक्स प्लेट टाकून घ्यायची आहे. म्हणजे पॅन्टच्या दोन्ही बाजूला आपल्याला एक एक बॉक्स प्लेट टाकायची आहे. तर या पद्धतीने आपण बॉक्स प्लेट तुम्ही इथे बघू शकता कशी टाकायची आहे. मी तुम्हाला इथे रेडी करून दाखवते की आपल्याला हे जे आहे फेसचा जो प्लेट आहे त्या एकमेकाच्या असं समोरासमोर आल्या पाहिजे जेणेकरून आपली समोरून बॉक्स प्लेट रेडी होते. दोन्ही पण बाजूला आपण इथे बॉक्स प्लेट टाकून घेणार आहेत. मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवून देते की आपल्याला कशा बॉक्स प्लेट टाकायच्या आहे. या पद्धतीने याच्यावर स्टिच मारून आपण हे नेफ्याला अटॅच करून घेणार आहोत. तर हे बघा तुम्ही इथे आपलं बॉक्स प्लेट टाकून इथे रेडी झालेले आहे. तर या पद्धतीने आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहे आणि ह्याच आपल्याला नेफ्याला आपण अटॅच करायचे आहे. आता नेफ्याचा आपला जो मिडल आहे तो आणि म्हणजे जे आपण जॉईन केलं होतं तो आणि क्रॉस लाईनचा जॉईंट समोरासमोर आला पाहिजे. तर एखाद्या वेळेस तुमच्या नेफ्याला मागच्या साईडनं जॉईन येऊ शकतो किंवा येणारही नाही, पण त्याचा आपल्याला बरोबर मिडल अटॅच करायचा आहे. जो क्रॉस लाईनचा मिडल आहे तो नेफ्याच्या मिडलला आपल्याला इथे अटॅच करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला इथे म्हणजे जो आहे नेफा आपल्याला बॉक्स प्लेटला अटॅच करायचा आहे. आणि जो नंतर कपडा उरतो आहे आता समोरचा, आता एक एक बॉक्स प्लेट टाकला म्हटल्यावर थोडंसं एक्स्ट्रा उरतो. तर जो एक्स्ट्रा उरलेला प्लेट असतो त्याच्या पण आपल्याला साईड प्लेट टाकून घ्यायच्या असतात. म्हणजे आपल्याला मी तुम्हाला पहिलेही सांगितलं माझ्या कस्टमरला समोर न पाहिजे, त्यांना जो आपला कट असतो ड्रेसचा कट असतो त्याच्यामध्ये त्यांना प्लेट दिसल्या पाहिजे. आपल्या ड्रेसचा कट जो असतो त्या कटच्या मधून जी पॅन्ट दिसते तिथे त्यांना प्लेट पाहिजे. तर मी थोड्याशा साईडला प्लेट देणार आहेत, समोर न देता डायरेक्टली मी साईडला थोड्याशा प्लेट देऊन घेणार आहेत. तर इथपर्यंत आपल्याला जॉईन करत यायचं आहे पूर्ण नेफा या पद्धतीने सरळ. आणि हा जो उरलेला कपडा आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे समोरून पण मी प्लेट टाकून घेते. आता माझ्या प्लेट ज्या येणार आहेत समोर, तर हे बघा मी इथून याच्या मुद्दामून इथून स्टार्ट केलं आहे, समोरनं स्टार्ट करता माझ्या ज्या साईडला प्लेट पाहिजे म्हणून. तर मी इथे साईडने
स्टार्ट करते प्लेट टाकायला. तर आपल्याला इथे पण अशा, हे बघा मी इथे पण आपल्या प्लेट टाकून घेतलेले आहेत. तर या पद्धतीने आपल्याला इथे पण प्लेट टाकून घ्यायच्या, ह्या बॉक्स प्लेट आणि ह्या समोरच्या प्लेट. तर पूर्ण हा आपण इथे नेफा इथे अटॅच करून घेणार आहोत. तर आपल्याला इकडच्या आता एका बाजूच्या झाल्या, दुसऱ्या बाजूच्याही आपल्याला सेम आता जो उरणार आहे कपडा तो नेफ्याला एवढ्या प्लेट आपल्याला इथे जॉईन करून घ्यायच्या आहे. हा आहे नेफ्याचा मिडल. मी परत या मिडलपासून प्लेट टाकायला चालू करून घेणार आहेत. पूर्ण हा जो कपडा आहे त्याच्या पण मी इथे परत मिडल टाकलेले आहे आणि इथं पूर्ण रेडी झालेला आहे माझ्यावरती प्लेट. आता आपल्याला इथे सगळ्यात पहिले खालचं घ्यायचं आहे बॉटम. तर आता तुम्ही इथे बघू शकता आपल्या प्लेट अशा रेडी झाल्या आहेत पूर्ण पॅन्टच्या, आणि नेफा पण आपला अटॅच झालेला आहेत पूर्ण या पद्धतीने. तुम्ही इथे बघू शकता माझ्या साईडला प्लेट आलेल्या आहेत आणि ह्या आहे मागच्या बॉक्स प्लेट. तर पूर्ण अशा रेडी झाल्याच्या नंतर आपल्याला आता खाली घ्यायचं आहे बॉटम. तर बॉटम टाकताना मी इथे जे 2 इंच आपण सोडलेलं होतं त्याच्यासाठी कॅनव्हास पट्टी पेपर घेतो आहे आणि 2 इंच जे आहे तर 2 इंचाची आपण इथे पट्टी करून घेणार. मी पट्टी तशी 3 इंचाची घेतली आहे, म्हणजे पूर्ण आपल्याला 1.5 इंचाची पट्टी रेडी करायची आहे. तर दोन्ही पॅन्टच्या एकदाच रेडी होतील त्याच्या हिशोबाने मी 3 इंचाची पट्टी घेतली आणि त्याला मी ते फोल्ड करून घेते. तर फोल्ड करून घेतल्याच्या नंतर आपण दोन्ही बाजूला काढलेले आहे 1.5 इंचाची प्लेट पट्टी आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे. ती पट्टी बाजूला काढल्याच्या नंतर आपण जो एक्स्ट्रा कपडा सोडलेला होता पॅन्टसाठी त्याच्यावर आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहेत. हे आपण पूर्ण कटिंग करून घेऊया. तर हे पूर्ण आपण दोन्ही कटिंग करून घेतल्याच्या नंतर आपल्याला हा जो एक्स्ट्रा कपडा आहे पॅन्टचा आपण जो ठेवला होता पट्टी याच्यासाठी आतमधल्या भागाने आपल्याला इथे प्रेस करून चिपकून घ्यायचा आहे, की जो शायनी भाग असतो कॅनव्हासचा तो चिपकले जातो. तर तुम्ही इथे चिपकून घेतलेला आहे आणि जो खालचा भाग आहे तो आपण या पद्धतीने आता वरती फोल्ड करून घेणार आहोत. तर इथे आपल्याला 3 स्टिच मारायचे असतात एकमेकावरती, म्हणजे बाजूला. जेव्हा हे बघा तुम्ही इथे मी फोल्ड करून घेतला आणि 3 ते 4 स्टिच मारून घेतलेले आहेत. ही झालेली आहे आपली खालची बॉटम पट्टी. तर सेम आपल्याला दुसरी पण अशीच रेडी करून घ्यायची आहे. आपण जशी ही वाली पट्टी रेडी केली तशीच आपल्याला दुसऱ्या बाजूची पण पट्टी इथे रेडी करून घ्यायची आहे. तर आपल्याला ह्या बाजूची पण पट्टी रेडी करून घेतलेली आहे. आता आपल्याला टाकायची आहे याची फिटिंग पॅन्टची. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले पॅन्ट आपल्याला सरळ टाकून घ्यायची आहे आणि तुमच्या मापानुसार तुम्हाला फिटिंग टाकायची. आता जी खालची माझी बॉटम होती ती होती 14 इंचाची, म्हणजे 7 इंच. तर मी खाली बॉटमला 7 इंचाची मार्किंग करून घेणार आहोत आणि आपल्याला इथून सरळ क्रॉस जी आहे ती मार्किंग करत न्यायची आहे. आपण 1.5 इंच मार्जिन ठेवून, 1.5 पण नाही, आपण 1 इंच मार्जिन ठेवतो पॅन्टला आणि आपल्याला क्रॉस लाईनपासून सरळ आपल्याला परत पुढचा जो बॉटम आहे त्याच्यापर्यंत आपल्याला 7 इंच घेऊन आपल्याला पूर्ण क्रॉस करत न्यायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण क्रॉस जी आहे ती मार्किंग करत याच्यावरती स्टिच मारून घ्यायची आहे. जसं मी मार्किंग करत आहे तशीच मी इथे स्टिच मारून घेणार आहेत क्रॉस शेपमध्ये. पूर्ण व्ही शेपमध्ये आपल्याला स्टिच मारून घ्यायची आहे. तर स्टिच मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथे पॅन्ट रेडी होऊन जाते. तर मी इथे जी मार्किंग केली आहे तुम्ही इथे बघू शकता, थोडं झूम करून दाखवते. आपल्याला क्रॉस शेपमध्ये आपण जी मार्किंग केली त्याला आपल्याला इथे स्टिच मारून घेतलेली आहे. आता आपल्याला एक्स्ट्रा स्टिच मारायचे आहे 2, म्हणजे जेणेकरून पॅन्ट नंतर उसवलं जाणार नाही. आणि सरळ करून बघितली तर आपली इथे पॅन्ट रेडी होऊन जाते. तर तुम्ही इथे बघू शकता आपली एकदम छान पद्धतीने पॅन्ट रेडी झालेली आहे. तर हे मागच्या बॉक्स प्लेट, ह्या फ्रंटवाल्या ज्या प्लेट आहे साईडच्या त्या इथे आपल्या प्लेट आलेल्या आहेत. आणि माप थोडंसं मोठं असल्यामुळे माझ्या प्लेट थोडे कमी आले. छोटं माप असेल तर याच कपड्यामध्ये प्लेट थोडे जास्त येतात. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम छान पद्धतीने आपली पॅन्ट पण रेडी झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळेल. तर नक्कीच भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.